शिवजन्मभूमीचा हुसेन बोल्ट, रमेश पंढरीनाथ खरमाळे. शिवनेरीच्या निसर्गरम्य भूमीतून उगवलेलं एक साधा, मातीशी नातं जपणारा शेतकरी, पण जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा धावपटू रमेश पंढरीनाथ खरमाळे. जगप्रसिद्ध धावपटू हुसेन बोल्ट यांच्यासारखी वेगाची ओढ मनात बाळगून गेली 13 वर्ष हा माणूस अक्षरशः धावतच आहे. कोणत्याही कोचचं मार्गदर्शन नाही, आधुनिक सुविधा नाहीत, पण एकच ध्यास, फिट राहायचं, पुढे जायचं. 100हून अधिक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेऊन महाराष्ट्र राज्याचे गोल्ड मेडल पटकावणं ही काही साधी गोष्ट नाही. खोडद सारख्या छोट्या गावातून सुरू झालेली ही धाव आज संपूर्ण महाराष्ट्रात गाजते. प्रत्येक स्पर्धेत त्याचं नाव घेतलं जातं, त्याच्या जिद्दीचं कौतुक केलं जातं. केंद्रीय मंत्री, खासदार आणि अनेक मान्यवरांनी त्यांच्या मेहनतीला सलाम केला आहे. पण रमेश खरमाळे फक्त धावपटू नाही, ते एक कर्तव्यदक्ष पिता आहेत. शेती सांभाळत, कुटुंबाची जबाबदारी पार पाडत त्यांना आपल्या मुलांनाही शिक्षणाची प्रेरणा दिली. कन्यासिद्धीने 10 ते 12वी मध्ये तालुक्यात अव्वल येत आज फर्ग्युसन कॉलेजमध्ये MSc मायक्रोबायोलॉजी करताना सातत्याने टॉपर राहण्याचा मान मिळवला आहे. मुलगा सौरभही त्याच वाटेवर प्रगती करत आहे. 50व्या वर्षी 100 पेक्षा अधिक पदकं जिंकणारा हा शेतकरी केवळ एक खेळाडू नाही, तर तो जिद्दीचा जिवंत धडा आहे. स्वप्न मोठं असावं, पण सुरुवात साधी असली तरी चालते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. जुन्नरच्या मातीला अभिमान वाटावा असा हा धावता प्रवास. रमेश खरमाळे यांना मानाचा मुजरा. त्यांची ही धाव अशीच अखंड सुरू राहो आणि असंख्य तरुणांना प्रेरणा देत राहो, हीच सदिच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.